ती लोकसंख्या, त्याच्याकरता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही देखील महत्त्वाची आहे। अंबरनाथ आहे बाजूला, वेगवेगळे पनवेल महानगरपालिका आहे, या सगळ्यांना पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे। गेले अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याकरता कुठलाही नवीन डॅम हा तयार होत नव्हता। मी मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्णय केला, अनेक वर्षापासून शिलार आणि पोशीर हे दोन धरणं तयार झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी होती। ही दोन धरणं सगळ्यात सोपी आहेत, ही दोन धरणं सगळ्यात लवकर होऊ शकतात, ही दोन धरणं पुढचे 25-30 वर्ष आपल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटवू शकतात। पण अनेक वर्ष ही धरणं MMRDA करायची की इरिगेशननी करायची, ही धरणं महानगरपालिका नगरपालिकांनी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन द्यायचं की पूर्ण MMRDA पैसे द्यायचे, अशा अनेक झंझटीत अडकली होती। मी एक बैठक घेतली आणि त्यात सांगितलं ही फाईल माझ्याकडे सादर करा, मी याच्यावर निर्णय घेईल। आणि 2 पानी नोट त्याच्यावर लिहिली आणि सांगितलं ही धरणं म्हणजे आमच्या MMR रिजन मध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याची लाईफलाईन आहे, याच्यामध्ये अशा पद्धतीने काम करता येणार नाही। आणि म्हणून सांगितलं याचे सगळे पैसे MMRDA हे जलसंपदा विभागात भरायचे आणि जलसंपदा विभागाने 3 वर्षामध्ये ही दोन्ही धरणं पूर्ण करायची। आणि या धरणावरनं मुबलक पाणी या ठिकाणी बदलापूर, अंबरनाथ, पनवेल या सगळ्या, नवी मुंबई या सगळ्या महानगरपालिकांना आणि नगरपालिकांना त्या ठिकाणी द्यायचं। आणि आता त्याचं काम सुरू करण्याकरता टेंडर देखील आपण करून टाकलं।